विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन अ प्लेन सरफेस. यामध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स प्रूव्ह करणार आहोत विथ द हेल्प ऑफ हायजीन्स प्रिन्सिपल. सो लॉज ऑफ रिफ्लेक्शन्स आर लाईक दिस. नंबर 1, angle of incidence is equal to angle of reflection, I is equal to R. Number 2, incident and reflected ray are on opposite sides of normal. Number 3, incident ray, reflected ray and normal are in same phase. Now we have to prove these laws on the basis of Huygens principle. The principle is like this: every point on the wavefront acts as secondary source of light and emits secondary waves in forward direction. The envelope of all the secondary waves at any later instant gives new wavefront at that instant. तर हे प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी आपण घेऊ Mn as a plane reflecting surface and A dash B dash is a plane wavefront bounded by rays A dash A and B dash B. So AB is also plane wavefront. It is called as the incident wavefront. Now here A dash A, this ray reaches earlier on the plane surface Mn and B dash B reaches later on the plane surface Mn at point C. तर या ठिकाणी A dash A जो रे आहे तो Mn सरफेसवर लवकर पोहोचेल आणि B dash B जो आहे तो BC इतकं अंतर जास्तीचं पार करेल. तर या ठिकाणी BC जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टीप्लाइड बाय टाइम, स्पीड ऑफ लाइट मल्टीप्लाइड बाय टाइम. स्पीड ऑफ लाइट इज V and टाइम इज T. तर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे की BC इतकं अंतर हा रे B dash B पार करेल VT एवढ्या म्हणजे V इतक्या स्पीड. तर तेवढ्या वेळामध्ये A dash A हा रिफ्लेक्ट होऊन नेमका कोणत्या पॉइंटवर जाईल तो पॉइंट काढायचा आहे, पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन काढायचा आहे. तर त्यासाठी आपण हायजीन्स प्रिन्सिपल यूज करणार आहोत. So according to Huygens principle, every point on the wavefront acts as a secondary source of light and emits secondary waves in forward direction. तर त्या प्रिन्सिपल नुसार A जो आहे AB वरचा पॉइंट आहे, त्यामुळे इट इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इट इमिट्स सेकंडरी वेव्स अँड इट प्रोड्यूस सेकंडरी वेवफ्रंट ऑफ रेडियस इज इक्वल टू BC इज इक्वल टू VT. त्यामुळे T इतक्या टाइम मध्ये A पॉइंट पासून एक सेकंडरी वेवफ्रंट तयार होईल ज्याची रेडियस असेल BC इज इक्वल टू VT आणि त्या स्फिअरवर आपला रिफ्लेक्टेड पॉइंट असेल, पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन. समजा पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन आहे E, तर AA डॅश जो आहे तो अंतर कव्हर करेल AE. सो वी हॅव टू डिटेक्ट पॉइंट E. त्यासाठी आपण काय करणार आहोत तर A ला सेंटर गृहीत धरून BC इतकं रेडियस घेऊन आपण या ठिकाणी एक स्फिअर काढणार आहोत. सो लेट अस टेक द रेडियस एज BC and draw the sphere by considering A as a center. A ला सेंटर गृहीत धरून एक स्फिअर काढायचा आहे आणि हे स्फिअर आपण काढलेलं आहे. तर हे स्फिअर आपण हाफ स्फिअर काढलेलं आहे ज्याला सेमी स्फिअर असं आपण म्हणू, कारण A पासून जे रिफ्लेक्ट होणारे रेज आहेत ते परत त्याच साईडला जातील, मागे इकडे खाली येणार नाही. आपला E पॉइंट या स्फिअरवर असेल आणि तो पॉइंट लोकेट करण्यासाठी C ह्या पॉइंट वरून ह्या स्फिअरला एक टँजंट काढायचा आहे. ड्रॉ अ टँजंट फ्रॉम पॉइंट C टू द स्फिअर. तर C पॉइंट पासून आपण एक टँजंट काढूया. So this is the tangent to the sphere. आणि ज्या ठिकाणी हा टँजंट निर्माण झालेला आहे तो आहे आपला E पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ रिफ्लेक्शन. आणि जर मी A आणि E ला जर जोडलं तर मला मिळेल रिफ्लेक्टेड रे. तर हा आहे AE म्हणजे रिफ्लेक्टेड रे. आता आपल्याला माहिती आहे की अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल दॅट इज अँगल A डॅश A
P is equal to angle of incidence, and angle between reflected ray and normal, that is angle PAE, is equal to angle of reflection. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे I इज इक्वल टू R, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर त्यासाठी A' परपेंडिक्युलर टू AB and PA is perpendicular to AC. Therefore, angle A'/AP is equal to angle BAC is equal to angle of incidence. आणि म्हणून अँगल I जो आहे तो असेल BAC एवढा, that this angle is angle of, it is equal to angle of incidence. त्याच पद्धतीनं या ठिकाणी PA is perpendicular to AC, PA is perpendicular to AC, and this AE is perpendicular to CE. AE is perpendicular to CE because CE is a tangent to the sphere, आणि त्यामुळं आणि AE आहे रेडियस, आणि त्यामुळं तो अँगल जो आहे तो आहे 90 डिग्री म्हणजेच परपेंडिक्युलर. AE परपेंडिक्युलर टू CE and PA perpendicular to AC, and therefore angle PAE, this angle is called as angle of reflection. PAE is equal to angle ECA. Angle PAE is equal to angle ECA. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की हा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन R आणि हा अँगल ऑफ इन्सिडन्स I. तर हे दोन अँगल्स इक्वल आहेत हे सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी दोन ट्रायंगल्स आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचं आहे. तर हे दोन ट्रायंगल्स कोणते आहेत? ट्रायंगल AEC and triangle VAC. Triangle AEC, ACE, triangle ACE, ACE and triangle BAC. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. सो फॉर दिस पर्पज this angle and this angle, angle AEC and angle ABC is equal to 90 degree. That means these two triangles are right angle triangle. आणि याच्यामध्ये distance, length AE is equal to BC, हे आपण कन्स्ट्रक्शन मध्येच घेतलेलं आहे. AE is equal to BC. आणि त्याचबरोबर AC इज कॉमन. AC हा कॉमन आहे. AC दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे आणि त्यामुळे बाय युजिंग द साइड हायपोटेनस थिअरम these two triangles are congruent. आणि म्हणून ट्रायंगल ACE is congruent to triangle BAC, and therefore the corresponding angle, that is angle ACE is equal to angle BAC. Angle ACE is R and angle BAC is I. R is equal to I or I is equal to R. In this way we have proved that angle of incidence is equal to angle of reflection. आता सेकंड आणि थर्ड जे लॉ आहे ते फिगर वरून लक्षात येतात की इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अपोजिट टू द नॉर्मल. PA हा नॉर्मल आहे आणि A' आणि AE म्हणजे इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. आणि इन्सिडेंट रे
नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे हे या प्लेनवर आहेत, एकाच पृष्ठभागावर आहेत, म्हणून इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल आर इन सेम प्लेन. In this way, we have proved laws of reflection on the basis of Huygens principle.